नाशिकमधून नाशिक मनपाची थोड्याच वेळात महासभा होणार आहे। विरोधी पक्षनेता आणि सभागृह नेता यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे। पालिकेचे विरोधी पक्षनेतेपद ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहे। सभागृह नेतेपदासाठी भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच आहे। सुधाकर बडगुजर, गुरमीत बग्गा सभागृह नेतेपदासाठी इच्छुक आहे। गिरीश महाजन देखील नाशिकमध्ये यासाठी मुक्कामी आहेत। तर सभागृह नेतेपदासाठी भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे। सुधाकर बडगुजर, गुरमीत बग्गा सभागृह नेतेपदासाठी इच्छुक आहे। त्यामुळे आता सभागृह नेतेपदी वर्णी कुणाची लागते त्याकडे लक्ष लागलेलं आहे। थोड्याच वेळात नाशिक मनपाची ही महासभा होणार आहे। तर सभागृह नेता, विरोधी पक्षनेता यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे। आता या दोन्ही पदांवर कुणाची वर्णी लागते त्याकडे लक्ष आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडे विरोधी पक्षनेतेपद आहे। त्यामुळे ठाकरे गटातून विरोधी पक्षनेता म्हणून विरोधी बाकावर कोण बसेल, विरोधकांचा आवाज कोण बनेल त्याकडेही लक्ष लागलेलं आहे। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, साधारण या महासभेला सुरुवात कधी होणार आहे? आज नाशिक महापालिकेवर भाजपची एक हप्ता आल्यानंतर महापौर आणि त्याचे उपमहापौर हे विराजमान झाल्यानंतर आज पहिली महासभा जी आहे ते नाशिकमध्ये होतोय। अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नावरती चर्चा होईल अशा पद्धतीचा एक अंदाज आहे। नाशिक शहरातले रस्ते असतील, पाणी पुरवठा असतील, असे वेगवेगळे जे मुद्दे आहेत, नागरिकांच्या समस्यांचे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवरती चर्चा होईल अशा पद्धतीचा एक अंदाज बांधला जातोय। आणि त्याच पद्धतीने विरोधी पक्षनेता आणि सभागृह नेता या दोघांचीही निवड आज एकूणच इथे होईल। त्यामुळे या दोन्ही जागांवरती कुणाची ही निवड केली जाते हेही बघणं महत्वाचं असणार आहे। कारण विरोधी पक्षावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे हे गेलेलं आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने प्रथमेश गीते यांची विरोधी पक्ष नेता म्हणून निवड होईल अशा पद्धतीचा एक अंदाज आहे। आणि त्याच पद्धतीने भाजपमध्ये सभागृह नेत्यांसाठी मात्र रस्सीखेच आहे। सुधाकर बडगुजर आणि गुरमीत बग्गा हे दोघं जण इच्छुक आहेत। त्यामुळे नेमकं सभागृह नेतेपदी भाजपकडून कुणाची वर्णी लागतो हेही बघणं महत्वाचं असणार आहे। आणि या पहिल्या महासभेत नागरिकांच्या समस्यावरती मुख्यतः कुठल्या प्रश्नांवरती चर्चा होतो हेही पाहावं लागणार आहे। जी किरण, धन्यवाद या माहितीसाठी।